लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारनं फसवणूक केली असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। मराठा समाजाच्या हितासाठी हे सरकार नाही, 2 वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही आणि आता तिसऱ्या वेळीही कायद्याच्या निकषात टिकणारं हे आरक्षण नाही असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। मात्र कायद्याच्या नियमात राहील असं हे विधेयक असल्याचा दावा अजित पवारांनी केला। 2019 मध्ये विधानसभेत सरकारने निवडणूक काढून घेतली। काही नाही, खूप दिवस हा प्रयत्न चाललेला होता। मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवाजी पार्कच्या सभेमध्येच सांगितलेलं होतं, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, की मी हे कुठल्याही परिस्थितीत केल्याशिवाय गप्प बसणार नाही। कायद्याच्या नियमाच्या सगळ्याच्या चौकटीमध्ये राहील अशा प्रकारचं बिल विधानसभेमध्ये पास झालेलं आहे। निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं। अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे।